आजच्या या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई गुल्लक, गणेश मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीनिवासजी भालेकर, प्रमुख पाहुणे आदरणीय डॉक्टर सौ भालेकर मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असलेले उमेश भालेकर, या माझ्या गणेश विद्यालयातले सर्व माझे सहकारी शिक्षक बांधव, आज विश्वकर्मा जयंती आहे। या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो। या ठिकाणी आज सुतार गणेश मंडळ, सुतार चौक तेरखेडा या ठिकाणच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांच्या सक्षमीकरणासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व आदर्श सासू, आदर्श सून, त्याचबरोबर आदर्श मुलगी, आदर्श आत्या, आदर्श भाऊजाई, आदर्श नणंद आणि ज्यांच्या मानसिकतेमध्ये बदल केल्याशिवाय सक्षमीकरणाचं काम पूर्ण होऊ शकणार नाही, असा अल्प उपस्थित असणारा पुरुष वर्ग। खरं म्हणजे या ठिकाणी पुरुषांची भूमिका खूप महत्त्वाची असते। या गणेश मंडळाची स्थापना 1978 ची आहे। योगायोग असा की माझा जन्म 1978 चा आहे। मला जर कोणी विचारलं, सर तुमचं वय काय, इथून पुढे मी अध्यक्षांना फोन करणार, गणपतीला किती वर्ष झाली, असा हा एक योगायोग या आपल्या छोट्याशा गणेश मंडळाला। गणेश मंडळ जरी छोटंसं असलं तरी कामगिरी मात्र मोठी आहे, कारण आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचं मी अभिनंदन करतो। ज्वलंत असणारे प्रश्न, पाणी अडवा पाणी जिरवा, शेतकरी आत्महत्या असेल, साक्षरतेचा प्रश्न असेल, दुष्काळ असेल, या सर्व बाबीवरती वेगवेगळ्या प्रकारचे देखावे आणि प्रबोधन करण्याचं काम गणेश मंडळाने केलं आणि याची दखल गावाने घेतली, तालुक्याने घेतली आणि शेवटी जिल्हाधिकारी दखल घेतली। एवढं महान कार्य गणेश मंडळाचं आहे। आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आजपर्यंतच्या गणेश मंडळाची जेवढी बारकाईने पाहणी केली त्यातलं एकमेव गणेश मंडळ आहे, मला अध्यक्षांनी परवा सांगितलं की डीजे आजपर्यंत आम्ही लावलेला नाही। त्या डीजेचे दुष्परिणाम आम्हाला माहित नाहीत आणि डीजे खरं सांगू कोण लावतं, ज्याला दारू पिऊन गणपती मंडळापुढे नाचायचे ते डीजे लावतात। म्हणजे याचा अर्थ हा परिसर, हा भाग आणि या गल्लीमध्ये राहणारे लोक निर्व्यसनी ते माझ्या लक्षात आलं, कारण डीजे शिवाय मिरवणूकच गणपतीची होऊ शकत नाही। आणि आज या ठिकाणी माझ्या पुढे जो विषय दिलाय तोही तितकाच गंभीर आहे, गुंतागुंतीचा आहे, सरळ सोपा नाहीये। महिलांचं जीवन अलीकडच्या काळामध्ये
खूप भयग्रस्त झालेले आहे. आई ज्यावेळी आपल्या मुलीला बाहेर पाठवते, कॉलेजच्या निमित्तानं पाठवत असेल, काही कामाच्या निमित्तानं पाठवत असेल, परंतु आईचं लक्ष घरामधल्या कामामध्ये बिलकुल नसतं. जोपर्यंत ती घरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत तिच्या मनामध्ये अनेक असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. समोर टीव्ही असतो आणि त्याच टीव्हीवरती बातम्या चालू असतात, त्या बातम्यामध्ये 4-2 बातम्या याच असतात आणि म्हणून आईचं लक्ष कामावर सुद्धा लागत नाही. अशा प्रकारचा हा विषय. परंतु जरी असं असलं तरी शासन आणि समाजातून अलीकडच्या काळामध्ये कुठेतरी मान्यता मिळत आहे आणि महिला सक्षमीकरणाचा जो प्रश्न आहे तो महिला सक्षमीकरणाचा प्रश्न आता सगळ्यांनी हाती घेतलेला दिसतोय. महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय? अनेक जण शब्द ऐकतात, ऐकायलाही गोड वाटतो, पण नेमकं काय हेच माहित नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फार पूर्वीपासून समाजामध्ये, कुटुंबामध्ये पुरुषाला जास्त किंमत असते. ज्याला आपण म्हणतो पुरुष प्रधान संस्कृती. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषाच्या बरोबरीनं स्त्रियांना विकासाची संधी उपलब्ध करून देणारी, स्त्री अधिकाराचा पुरस्कार करणारी आणि स्त्री पुरुष समानता निर्माण करणारी एक नवीन व्यवस्था म्हणजे महिला सक्षमीकरण, सबलीकरण आहे. आणि यासाठी एक प्रकारचं नाहीये सबलीकरण, सक्षमीकरण. यामध्ये सामाजिक सक्षमीकरण आहे, कौटुंबिक सक्षमीकरण आहे, व्यावसायिक आहे, शैक्षणिक आहे, आर्थिक आहे. वेगवेगळ्या प्रकारचं सक्षमीकरण हे या विषयामध्ये येतं. खरं म्हणजे ज्या राष्ट्रामधील स्त्री सक्षम ते राष्ट्र विकासामध्ये पुढे हे लक्षात घेतलं पाहिजे. स्त्रियाशिवाय समाजाचं कामच पूर्ण होऊ शकत नाही, समाजाचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी स्त्रियांचा दर्जा सुधारणं हे अलीकडच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. यासाठी आपण नेहमी बघतो की पूर्वीचा काळ पाहिला तर पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना देवता मानलं. लक्ष्मी आहे, सरस्वती आहे, पार्वती आहे, अंबाबाई आहे. वेगवेगळ्या स्वरूपामध्ये स्त्री देवता पाहायला मिळतात. इकडं स्त्री देवतेची पूजा करायची आणि दुसरीकडे स्त्रीला अनेक गोष्टीपासून वंचित ठेवायचं. आता थोड्या दिवसामध्ये देवीची स्थापना होतीये, घटस्थापना होती. दररोज देवीची आरती करायची, देवीची पूजा करायची आणि घरच्या देवीला मात्र दुर्लक्षित करायचं. जर आपण असं करत राहिलो तर महिलांचं कदापिही सक्षमीकरण होऊ शकणार नाही. म्हणून या समाजाच्या जडणघडणीमध्ये जेवढा पुरुषांचा वाटा आहे तेवढाच वाटा स्त्रियांचा सुद्धा असतो, हे आपल्याला कदापिही विसरता येणार नाही. थोर विचारवंत, जागतिक स्तरावरचे विचारवंत प्लेटोनी सुद्धा स्त्रीला आदिशक्ती मानले. कारण जगाला आज राष्ट्र, समाज, कुटुंब यांच्या विकासासाठी स्त्री सक्षमीकरणाचं महत्व पटलेलं आहे. म्हणजे समाजाचा विकास करायचा असेल, राष्ट्राचा विकास करायचा असेल, कुटुंबाचा विकास करायचा असेल तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी स्त्रीचा विकास होणं गरजेचं आहे. थोडं जर आपण पाठीमागे गेलो, 19व्या शतकामध्ये स्त्रियांची खूप दयनीय अवस्था होती. 19व्या शतकात फक्त स्त्रीला चूल आणि मूल एवढंच काम करावं लागायचं. बालविवाहाची प्रथा खूप मोठ्या प्रमाणावरती होती. विधवा विवाह बंदी होती, सती प्रथा होती, देवदासी प्रथा होती. या सगळ्यानं स्त्रियांच्या जीवनाला ग्रासलेलं होतं. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की ज्या काळामध्ये विधवा विवाह बंदी होती, ज्या स्त्रीचा पती मरण पावला तिला विधवा म्हणतो आणि ज्या पुरुषाची पत्नी मरण पावली त्याला काय म्हणतात? त्याला विधूर म्हणतात. एखाद्या
स्त्रीचा जर पती मरण पावला तर त्या स्त्रीला समाजातून बाहेर टाकलं जातं. मग पुरुषाला का बरं टाकलं जात नाही? स्त्रीनं काय गुन्हा केला असं? मग ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला वाळीत टाकलं जातं तसं विधुराला का वाळीत टाकलं जात नाही? त्याला मात्र दुसरा विवाह करण्याची परवानगी समाज देतो. हे कुठेतरी विरोधाभास या ठिकाणी दिसून येतो. तो पुनर्विवाह करतो. सतीप्रथा होती. एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला की तिलाही त्याच सरणामध्ये टाकलं जायचं, पुरुषाला टाकलं जात नव्हतं. का बरं असा भेदभाव होत होता? ज्याप्रमाणे स्त्रीला वागणूक दिली जायची त्याप्रमाणे पुरुषांना वागणूक दिली जात नव्हती. ही दयनीय अशा प्रकारची अवस्था होती. परंतु ज्योतिराव फुले सारखे समाज सुधारक पुढे आले की ज्यांनी त्या स्त्रीला शिकवायला सुरुवात केली आणि 1848 मध्ये पुण्यातील भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा चालू केली. स्वतःच्या पत्नीला शिक्षिका बनवलं आणि खऱ्या अर्थानं तिथून महिला सक्षमीकरणाला सुरुवात झाली. ते सक्षमीकरण आज तागायत चालू आहे. परंतु समाजाचा, राष्ट्राचा, देशाचा, राज्याचा जर बारकाईनं जर अभ्यास केला तर असं दिसतं आजही ते 100% पूर्ण झालेलं नाही. आणि ते पूर्ण करण्याच्या दिशेनं आपल्या राज्याची, देशाची वाटचाल चालू आहे. त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून महर्षी कर्वे यांनी सुद्धा कार्याला सुरुवात केली. महर्षी कर्वे म्हणाले, ज्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी कर्वे म्हणाले होते, अरे देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं नाही, ही त्यांनी खंत व्यक्त केली. कारण स्त्री मात्र पारतंत्र्यात आहे. आणि म्हणून त्यांनी SNDT महिला विद्यापीठ स्थापन केलं महिलांसाठी. आणि एवढंच नाही, ज्या विधवेला त्या काळामध्ये वाईट अशा प्रकारची वागणूक दिली जायची त्या एका विधवेबरोबर विवाह करणारा पहिला महर्षी कर्वे आहे. म्हणजे आणि म्हणून त्यांना कर्ते सुधारक म्हटलंय. कारण का, सांगणारे भरपूर असतात पण कृती करणाऱ्यांची संख्या मात्र बोटावर मोजण्या एवढी असते. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडा पाषाण. की अशा प्रकारच्या लोकांची समाजामध्ये संख्या जास्त असते. आणि या कर्वेने अशा प्रकारचा स्तुतिपाठ घालून दिला. खऱ्या अर्थानं खरं सांगतो, या महिलांच्या दयनीय अशा प्रकारच्या स्थितीला जेवढे स्वतःपासून सुरुवात केली म्हणून त्यांना कर्ते सुधारक म्हणून आपल्या देशामध्ये ओळखलं जातं. खरं म्हणजे घराघरातून मुलाच्या आणि मुलीच्या कामाची विभागणी आपण करतो. आणि याला स्त्रिया आणि पुरुष ते दोघंही तेवढेच कारणीभूत आहेत. घरामध्ये ज्यावेळी कामाची विभागणी केली जाते त्यावेळी स्वयंपाक कुणी करायचा, भांडी कुणी घासायची, झाडून कुणी काढायचं, पूजापाठ कुणी करायचा, ही सगळी जी तुम्हाला मी कामं सांगितली ही स्त्रीवर लादली गेलेली कामं आहे. परंतु ज्यावेळी आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो त्यावेळी हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारा काही केवळ स्त्रीच नसते, तिथं पुरुष असतात. म्हणजे हॉटेलमध्ये स्वयंपाक करणारे पुरुष असतात, ते चांगल्या प्रतीचा स्वयंपाक करू शकतात. मग ते घरी का बरं होत नाही? म्हणजे ही कुठंतरी समानता दूर लोटलेली आपल्याला पाहायला मिळतं किंवा स्त्रीवरती हे सगळं लादलेलं आहे. आणि एवढंच नाही तर याला आई देखील तितकीच कारणीभूत असते. कारण मुलापेक्षा जास्त आई काम मुलीला सांगत असते. मुलगा ऐकत नाही म्हणून मुलीवरती सगळी कामं लादण्याचं काम आई करते. खऱ्या अर्थाने तिथून सुरुवात होते. आणि एवढंच नाही, असं म्हटलं जातं घराची इज्जत म्हणजे मुलगी. म्हणजे मुलानं काहीही केलं तरी चालतं, मुलगा कसाही वागला तरी चालतो, पण घरामधली मुलगी मात्र चांगली राहिली पाहिजे, चांगली वागली पाहिजे, हे आईचं आणि वडिलांचं स्वप्न असतं खऱ्या अर्थानं. म्हणून या मुलीच्या शिक्षणावरती सुद्धा पाणी पडलं जातं. ज्यावेळी गावामध्ये शाळा असते 10वी पर्यंत असते, 12वी पर्यंत असते, सरळ आई वडील म्हणतात बस झालं आता, गावाच्या बाहेर जायचं म्हणलं की नको वाटतं. म्हणजे खऱ्या अर्थानं या मुलीच्या शिक्षणाला किंवा मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवायला आई आणि वडील दोघेही तितकेच जबाबदार असतात.
आणि म्हणून 2011ची जर जनगणना आपण पाहिली तर 2011च्या जनगणनेमध्ये पुरुषांचं प्रमाण साक्षरतेचं 88% आहे, तर मुलींचं प्रमाण म्हणजे महिलेचं प्रमाण 75% आहे. हे असं का बरं व्हावं? त्याचं कारण मुलीला बाहेर पाठवलं जात नाही, परंतु अलीकडचा जर काळ आपण पाहिला तर अलीकडच्या काळामध्ये सक्षमीकरणाला सुरुवात झालेली आहे. असं कधी वाटलं नव्हतं की एसटी मध्ये महिला कंडक्टर होईल, असं कधी वाटलंच नव्हतं. एक दिवस असा आला की एसटी मध्ये महिला कंडक्टर झाली. हे 2011च्या नंतरच सांगतोय. म्हणजे 2011च्या जनगणनेनंतर झालेला बदल हा खूप मोठा दिसतोय. पोलीस मध्ये सुद्धा महिला एवढ्या प्रमाणामध्ये येतील असं कधी वाटलं नव्हतं. त्याही आता तिथं आलेले आहे. एवढंच नाही, सैनिक म्हणून सुद्धा महिला कधी येतील असं वाटलं नव्हतं. तिथं सुद्धा आता मुली आलेल्या आहेत. आणि याच्या पुढे जाऊन कंडक्टर होईल असं कधी वाटलं नव्हतं, ते झालं. परंतु ड्रायव्हर तर शक्यच वाटलं नव्हतं, परंतु आज एसटीच्या ड्रायव्हर सुद्धा मुली आहेत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की या मुलींच्या आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाकडे पडलेलं हे खूप मोठ्या अशा प्रकारचं पाऊल आहे. निश्चित बदल घडतोय. आणि एवढं करून सुद्धा आज अशा प्रकारची स्थिती आहे. लग्नात किंवा लग्नाच्या बाजारामध्ये एवढ्या मुली शिकून सुद्धा, मुली डॉक्टर झाल्या, मुली इंजिनियर झाल्या, मुली वकील झाल्या, प्राध्यापक झाल्या, आणि एवढं असून सुद्धा आज लग्नाच्या बाजारामध्ये एखाद्या वस्तूप्रमाणे त्यांचं प्रदर्शन करावं लागतं. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. खरं म्हणजे मुलींना मला सांगायचंय, एवढं शिका, एक दिवस असा यावा की तुम्ही मुलगा बघायला गेलं पाहिजे. काय हरकत आहे, गेलं पाहिजे. फक्त त्रिपाठी सर जाताना मला जरा गावाच्या बाहेर सोडा, पोरं समोर आहे. जर आपण शिकलेलं असेल काय फरक पडणार आहे? आणि खऱ्या अर्थानं तो काळ येण्याची गरज आहे. आणि ज्या दिवशी हे 50% प्रमाण होईल, आज जर आपण पाहिलं तर सगळी मुलं मुली बघायला जातात. कारण याचा अर्थ असा आहे की मुलीच्या पसंतीपेक्षा मुलाच्या पसंतीला अधिक महत्त्व दिसते. परंतु हे कुठेतरी बदललं पाहिजे. कारण ज्या दिवशी मुली खऱ्या अर्थानं मुलगा बघायला म्हणून जातील, आपल्या व्यासपीठावरती शिकलेली मंडळी आहे, सरपंच आहेत, सभापती आहेत, डॉक्टर आहेत. त्यांचा काळ थोडासा वेगळा होता. परंतु समोर बसलेल्या ज्या मुली आहेत त्या ज्यावेळी त्यांच्या लग्नाची वेळ येईल त्यावेळीची परिस्थिती मात्र आजच्यापेक्षा निश्चित बदललेली असणार आहे. त्यावेळी यातल्या अनेक मुली हा मुलगा बघायला गेला पाहिजे. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं महिलेचं सक्षमीकरण झालं असं म्हणता येईल. महिला खूप कष्ट करतात. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये महिला आहे. माझ्याही कुटुंबामध्ये आहे. माझी आई आहे, माझी बायको आहे, बहीण आहे. खरं जर पाहिलं तर पुरुषांपेक्षा जास्त जर कोण कष्ट करत असेल तर ती महिला करते. सकाळी 4ला उठते. पुरुष मंडळी मात्र दिवस वर आल्यानंतर उठवावं लागतं. उठा, दिवस उगवला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सकाळी 4 वाजल्यापासून जो हात चालू होतो तो झोपेपर्यंत काही ना काही सतत चालू असतं. मी माझ्या घरामध्ये सुद्धा बघतो, मी आई बघतो, बायको बघतो, सगळ्यांचं काम बघतोय. खूप कष्ट करतात, पुरुषांपेक्षा जास्त कष्ट करतात. पण मला महिलांना सांगायचं आहे की शारीरिक कष्टापेक्षा बुद्धीचं बळ हे खूप मोठं आहे. शारीरिक कष्ट तर आहेच आहे, तुमच्याकडे ते आहेच, पुरुषांपेक्षा जास्त आहे. मी जरी पुरुष असलो तरी खरं बोलतोय. पुरुष सुद्धा एवढं काम करू शकणार नाही. परंतु या शारीरिक कष्टापेक्षा सुद्धा बुद्धीचं बळ हे खूप मोठं आहे. त्या दिशेनं तुमची जेव्हा वाटचाल होईल, पुढे जाल. कारण का मी आता सांगितलं साक्षरतेचं प्रमाण कमी आहे. एक उदाहरण सांगतो. तेरखेड्यामधल्या रोजगार हमीच्या कामावरती एखादा ज्यावेळी माणूस दिवसभर कष्ट करतो
दिवसाकाठी तो 500 रुपये मिळवतो, ऊन बघत नाही, ताण बघत नाही, तहान बघत नाही, भूक बघत नाही, काही बघत नाही. त्याच्याजवळ एक पुरुष झाडाखाली बसतो. तो काय करतो? कामावर कोण कोण आलंय, कोण नाही याची फक्त हजेरी घेतो, झाडाखाली बसतो आणि दिवसाकाठी 1000 रुपये मिळवतो. त्रिपाठी सर याच्या पुढे जाऊन या सगळ्यावरती नियंत्रण, धाराशिव सारख्या ठिकाणी एक महिला इंजिनियर ऑफिस सुद्धा सोडत नाही, ऑफिस सुद्धा सोडत नाही. दिवसभर ऑफिस मध्ये बसते तरी दिवसाकाठी 3000 रुपये मिळवते. एसी मध्ये बसते ती महिला. का बरं असं व्हावं? शारीरिक कष्टापेक्षा बुद्धीचं बळ हे मोठं आहे. आणि म्हणून हे बुद्धीचं बळ आपण मिळवणं गरजेचं आहे. या बुद्धीच्या बळाबरोबर प्रति उत्पन्न मती, एक जाता जाता एक उदाहरण सांगतो. प्रति उत्पन्न मती याचा अर्थ अशा प्रकारचा आहे, ती सुद्धा महिलांनी धारण केली पाहिजे. कारण आजपर्यंत जर पुराण काळातला आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर पुरुष मंडळीची अनेक उदाहरणं पुराणामध्ये पाहायला मिळतात, परंतु स्त्रियांची मात्र बोटावर मोजण्या एवढी पाहायला मिळतात. प्रति उत्पन्न बुद्धी याचा मती म्हणजे याचा अर्थ असा आहे की समोरच्या व्यक्तीला त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याची बोलती बंद करणं. अशी दोनच माणसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महान होऊन गेली. पहिला होता बिरबल आणि दुसरा होता कालिदास. कारण का स्त्रियांची नावं काही कुठं मला बघायला मिळाले नाहीत, परंतु पुरुषांची आहेत. परंतु आता इथून पुढे आपल्याला सुद्धा तसं व्हावं लागणार आहे. एक उदाहरण सांगतो. बिरबल, एका दिवशी सकाळची वेळ होती, बिरबलाचं स्नान झालं आणि स्नान झाल्याबरोबर त्याला निरोप आला की बादशहानं बोलवलं. आता बादशहाचा आदेश म्हटल्यानंतर बिरबलानं पूजा पाठ, त्याला पूजा करायची होती. जातिवंत ब्राह्मण होता. आता सगळं सोडून द्यावं लागलं, मालकाच्या पुढे काही चालत नाही. तो गेला बादशहाकडे गेला आणि बादशहाला म्हणला, बोला मला काय हुकूम आहे? काही नाही म्हणले, माझ्याबरोबर फिरायला चालायचं म्हणजे. फिरायला गेले. फिरत फिरत जाता जाता या बिरबलाच्या मनामध्ये एक खंत होती. ती खंत अशी होती की माझा पूजापाठ आज राहिला, माझा पूजापाठ आज राहिला, मला पूजा करता आली नाही. म्हणून त्यानं काय केलं, जाता जाता रस्त्याच्या कडेला एक तुळशीचं झाड दिसलं आणि त्या तुळशीच्या झाडाला नमस्कार केला आणि एक गोल फेरी मारली आणि पुढे निघाला. त्यावेळी बादशाह म्हणाला, हे क्या है बिरबल, हे क्या है? तो बिरबल म्हणाला, ये तुलसी है तुलसी. या ऐसा क्यों किया? बिरबल म्हणाला, ये हमारी माता है. त्यावेळी बादशाह म्हणाला, तुम हिंदू लोग पागल है, पागल. पेड़ कभी मां बन सकता है. परंतु त्रिपाठी सर, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द बॉस इज ऑलवेज राईट. तो मूर्खही असला तर त्याच खरं म्हणायचं, त्याच्यापुढे कुणाचं काही चालत नाही. परंतु प्रति उत्पन्न मतीचा तो बिरबल होता. बिरबलासारखा बिरबल दुसरा कोणी तेवढा हुशार होऊ शकला नाही. थोडस पुढे गेला आणि बिरबलानं मनामध्ये ठरवलं, अरे माझी पूजा राहिली पण धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही. थोडस पुढे गेला आणि पुढे चालत गेल्यानंतर एक बोरीचं झुडूप दिसलं आणि बोरीचं झुडूप दिसलं, पुन्हा बोरीला नमस्कार केला आणि एक प्रदक्षिणा मारली. आणि त्यावेळी मग पुन्हा बादशाह म्हणला, ए बिरबल, हे काय आहे? त्यावेळी तो म्हणला, हे हमारे पिताजी है. त्याला राग आला. आता ज्याला माता सहन झाली नाही त्याला पिता सहन होणार आहे का? नाही सहन. पळतच गेला बादशाह, ते झाड धरलं. केलं झाड धरण्याच्या वेळी झाडाला चला लागलं. अंगाचा दहा झाला, 5-5 फूट उड्या मारायला लागला. क्या हुआ, क्या हुआ? त्यावेळी बिरबल म्हणाला, मेरी माता अच्छी है लेकिन पिता बहुत खराब है. बादशाह शांत झाला. दुसरं उदाहरण कालिदासाचं, हे मुलींसाठी खूप महत्वाचं आहे. कालिदासाचं राज्य असं होतं, कालिदासाच्या राज्यामध्ये सामान्य माणसं सुद्धा पंडिती काव्यातून उत्तर देत नाही. एक सुंदर अशा प्रकारची मुलगी एका गॅलरीमध्ये उभी असते.
कालिदासाच्या राज्यामध्ये. आणि समोरून रस्त्याने एक पुरुष जात असतो आणि पुरुष जाता जाता थांबतो आणि त्या मुलीकडे बघत राहतो. त्या मुलीला वाटतं की यानं पुढे निघून जावं, परंतु तो पुढे काही जायला तयारच होत नाही. मग शेवटी ती मुलगी म्हणते आता याला उत्तर दिल्याशिवाय हा पुढे जाणार नाही. म्हणून त्याला म्हणते, अरे तू कुणाची रास आहे, तू कुणाची रास आहे? अरे दुसऱ्या तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी 11वा जरी तू डोक्यावर घेऊन माझ्या घरी पाणी भरलं तरी सुद्धा मी तुझी होणार नाही, जा पुढे बघू. किती हुशार होते बघा, पंडिती काव्यातून उत्तर देत होते. दुसऱ्या म्हणजे दुसरी रास आहे, वृषभ म्हणजे बैल. अरे बैला, राशीतून बोलते, पंडिती काव्यातून बोलते, अरे बैला. तिसरी रास आहे मिथुन, वैश्विक सुख. वैश्विक सुखाची अपेक्षा करू नकोस, मी 5व्याची 6वी 5वी रास आहे सिंह, 6वी आहे कन्या, ही सिंहाची कन्या आहे. आणि 11वी रास आहे कुंभ. कुंभ जरी घेऊन डोक्यावरती जरी माझ्या घरी पाणी भरलं तरी मी तुझी कदापि होणार नाही, पुढे बघून जा. एवढी हुशार ती मुलगी होती. इतकं हुशार आपल्याला सुद्धा व्हावं लागणार आहे, फक्त आपल्याला उत्तर वेगळं द्यावं लागेल. ते जर उत्तर देऊन नाही ऐकलं तर सध्याच्या काळामध्ये खाली येऊन उत्तर द्यावं लागेल, आहे की नाही? उत्तराच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, उत्तराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि अशा प्रकारच्या या 2 व्यक्ती होऊन गेल्या, त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा पुढं अशा प्रकारचं ज्ञान मिळवावं लागेल. त्या ज्ञानाप्रमाणे आपल्याला सुद्धा चालावं लागेल. बुद्धी बरोबर सर्व विकास जर करायचा असेल तर बुद्धी ही खूप महत्वाची आहे. प्रतिकूल अशा प्रकारच्या परिस्थितीवरती आपल्याला मात करता आली पाहिजे. 19वे शतक वाईट होतं, त्यातली स्थिती वाईट होती, परंतु अलीकडच्या काळामध्ये अनेक आदर्श स्त्रिया या होऊन गेल्या. त्यामध्ये मीरा बोरवणकर असेल, आजही अंतराळामध्ये असणारी सुनीता विल्यम्स असेल, आपल्या देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील, सोनिया गांधी असतील, या सगळ्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. आणि त्याच्यापेक्षा हा व्यासपीठावरचा आदर्श हा खूप महत्वाचा आहे. तिन्ही महिला या सक्षमपणे स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत. कोण सरपंच आहे, कोण डॉक्टर आहे, कोण सभापती आहे. हे खरं मोठं यश आहे, लक्षात ठेवा. हे खरं सक्षमीकरण आहे. केवळ पुरुषांनीच तिथं जावं, पुरुषांचाच मत असावा, हे साफ चुकीचं आहे. समता म्हटल्यानंतर अलीकडं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा 50% जागा आहे महिलांसाठी. हे सुद्धा सक्षमीकरणाच्या दिशेने पडलेलं खूप मोठं पाऊल आहे. म्हणूनच याच धोरणावरती आपल्या तेरखेड्याच्या सरपंच सुद्धा महिला होऊ शकल्या, ही सभापती सुद्धा महिला होऊ शकल्या, एक स्वतःच्या ज्ञानाने एक महिला डॉक्टर होऊ शकते. हे जे सगळं घडतंय हे सक्षमीकरण खऱ्या अर्थानं घडत आहे. आणि म्हणून या महान आदर्श व्यक्तींचा आपण ठेवला पाहिजे आणि तिथून पुढे आपली वाटचाल केली पाहिजे. कोलमडून कधीही पडायचं नाही. सिंधुताई सपकाळांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे. एक ज्वलंत अशा प्रकारचं उदाहरण, मी ज्यावेळी 2003 मध्ये बीएड करत होते, गेल्या 20 वर्षापूर्वी 21 वर्षापूर्वी, त्यावेळी मी जवळून सिंधुताई सपकाळ यांचं भाषण ऐकलं. काय वाईट अशा अवस्थेमध्ये सिंधुताई सपकाळ जगत होत्या. नवऱ्यानं एवढा छळ केला, एवढा छळ केला, गोठ्यामध्ये जनावरांच्या तिला झोपायला जागा द्यायची. आणि ज्यावेळी हे स्वतः ज्या सिंधुताई सपकाळनं स्वतः सांगितलंय, मी तुम्हाला सांगतो, मी प्रत्यक्ष आजपर्यंत सिंधुताई सपकाळ यांचं 2 व्याख्यान ऐकले. एक पुण्यामध्ये भुसरीला अचानकपणे गेल्यानंतर तिथं चालू होतं, माझा पुढं पाय ओढला नाही, तिथंच ऐकत राहिलो. आणि एक आष्टी या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये असती, ज्यावेळी मी बीएड करत होतो त्यावेळी त्या महाविद्यालयामध्ये त्या सिंधुताई सपकाळांना बोलवलं होतं. त्यावेळी त्यांच्या तोंडची वाक्य मी तुम्हाला सांगतो. सिंधुताई सपकाळांचे एवढे हाल केले, एवढे हाल केले. ज्यावेळी त्या गरोदर होत्या त्यावेळी त्यांना गोठ्यामध्ये झोपावला नाही, नवरा खूप छळ करायचा. शेवटी त्यांनी सांगितलं, मी एका मुलीला जन्म दिला. कुठे दिला? गायीच्या 4 पायाखाली जन्म दिला. जोपर्यंत मी बाळंत होत नाही तोपर्यंत गाय किंचितही हल्ली नाही. 4 पायाच्या खाली मी होते. तिनं माझा सांभाळ केला, माझ्या मुलीला जगवलं. आणि नाळ कापायला सुद्धा आज महिला जर प्रसूती होत असेल तर तिच्याजवळ 4 महिला असतात.
परंतु तिच्याजवळ कोणी नाही आहे. ती नाळ कापली, कशाने कापायची? जवळचा दगड घेतला, दगडात नाळ कापली आणि तिथून पुढे तिने ठरवलं इथून पुढचं माझं आयुष्य हे फक्त आणि फक्त अनाथांसाठी असेल. तिथून तिनं घर सोडलं. सुरुवातीला ज्यावेळी घर सोडलं त्यावेळी मसणवट्याचा आधार घ्यावा लागला, स्मशानभूमीचा आधार घ्यावा लागला. तिनं स्वतः सांगितलं जळत्या संध्याकाळच्या वेळेला मसणवट्यामध्ये कोणी येत नसे त्यावेळी जळत्या राखेवरती मी भाकरी भाजून खाल्ली. शक्य आहे का? खरं वाटण्यासारखी गोष्ट नाही. परंतु ज्या स्त्रीनं स्वतः सांगितलं, मी स्वतः माझ्या कारण ऐकलं, समोर बोलत होती, त्यामुळं गोष्ट खोटी म्हणता येणार नाही. आणि मग तिने हळूहळू आपल्यामध्ये बदल करायला सुरुवात केली. सांगितलं की इथून पुढचा आयुष्य अनाथांसाठी जगेल. तिने कार्याला सुरुवात केली. ती साधी भोळी असणारी स्त्री, परंतु एवढी पुढे गेली त्या कार्यातून की विमानानं प्रवास करू लागली. त्यावेळी तिचं वाक्य म्हणजे, विमानानं ज्यावेळी प्रवास करत होते त्यावेळी मला वाटायचं घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. 1000 लेकरं सांभाळणारी, 1000 लेकरांची माय झाली. 1000 लेकरं सांभाळणारी ती सिंधुताई सपकाळ होती. तिनं एक ग्रॅज्युएशन करणारा मुलगा सुद्धा बरोबर आणला होता. ही लहानपणापासून याला कळत सुद्धा नाही, तेव्हापासून मी सांभाळते म्हणून तिनं सांगितलं. अनेक पुरस्कार मिळाले. पुढे काय होतं बघा, गंमत काय झाली. पुरस्कार मिळाले आणि पुरस्कार मिळाले. सिंधुताईंची ओळख मंत्री तंत्री जागतिक स्तरावरती झाली. आणि मग गावाला जाग आली. त्यांनी सांगितलं, एक दिवस गावातील लोक मला भेटायला आले आणि सांगितलं की सिंधुताई आपल्याला गावाकडे जायचंय. मी म्हणाले, अरे काय माझे गावानं हाल केले, त्यावेळी तुम्ही आला नाही तर आज कसं काय आला? प्रत्येकाच्या अपेक्षा अशा होत्या, सिंधुताई सपकाळांच्या ओळखीनं माझं काहीतरी कुठलं तरी काम होईल, मला कुठली तरी गुत्तेदारी मिळेल, मला एखादं काम मिळेल, माझ्या मुलाला नोकरी लागेल, या अपेक्षा ठेवायला सुरुवात केली. आणि म्हणून लोक तिथपर्यंत पोहोचली. सिंधुताई सपकाळांनी सांगितलं, मी ठरवलं फक्त जाईन, एकदाच मला गावाकडे जायचंय, पहिलं आणि आता शेवटचं. आणि त्यांनी सांगितलं, मान्य केलं, मी येणार. यायचा दिवस ठरला. त्यांनी सांगितलं, वेशीपासून फुलांच्या पायघड्या टाकल्या होत्या. ज्या स्त्रीचे हाल हाल केले त्या स्त्रीसाठी पायघड्या पडल्या. का बरं पडल्या? मी हे तुम्हाला का सांगतोय? ज्याचं कर्तृत्व मोठं तो मोठा असतो. माणूस कर्तृत्वानं मोठा होतो. आणि म्हणून महिलांनी सुद्धा कर्तृत्व हे आपलं मोठं असलं पाहिजे. कर्तृत्वासाठी प्रयत्न करा. ज्याचं कर्तृत्व मोठं त्याला जगामध्ये मान सन्मान मिळतो. जो बुद्धिवान आहे तो जगावरती राज्य करू शकतो. आणि मग तिनं सांगितलं, पायघड्या टाकल्या. कार्यक्रमस्थळी असे आले सगळे लोक. माझा खूप मोठा सन्मान केला. आणि जरा दूर अंतरावरती एक चिंचेचं झाड होतं. त्या चिंचेच्या झाडाखाली माझा नवरा उभा होता. कारण काय यायला तोंड नाही ना समोर. तो छळ केला, ते हाल केले, आता यायला तोंड नाही. तो तिथं होता. आणि सगळा कार्यक्रम संपला. आणि मी जाता जाता शेवटची भेट घ्यावी म्हणून मी माझ्या नवऱ्याकडे गेले. वर चिंचेला हात धरलेला होता. नाकातून पाणी गळत होतं. हुमसून धुमसून रडत होता. पूर्वीचे दिवस आठवत होते. मी काय केलं म्हणाले सिंधुताई सपकाळ. मी माझा पदर काढला, पदरानं त्याचं तोंड पुसलं आणि माझ्याजवळ कनवटीला ठेवलेली 100ची नोट काढली आणि मी त्याला सांगितलं, हे घे सौ. काय घे? सौ. सौ म्हणजे 100 आणि सौभाग्य. इथून पुढे मला तू विसर. इथून पुढे मला तू विसरून जा. मी तुझी आता बायको राहिलेली नाही. ही शेवटची भेट. आणि तिथून पुढे आली. आणि तिथून पुढं मला असं म्हणायचं नाही, हे सोडून द्यावं असं मला म्हणायचं नाही. फक्त यातनं एकच गोष्ट शिकायची आहे, ज्यावेळी आपल्यावरती वेळ येते त्यावेळी त्या वेळेमध्ये संकटामध्ये आपण उभं राहायला शिकलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कसलाही प्रसंग येऊ द्या, त्यातून आपल्याला सावरता आलं पाहिजे. अनेक महिला आत्महत्या करतात. का आत्महत्या करायची? काय कारण आहे? इकडं म्हणायचं आमचं सक्षमीकरण करायचंय आणि सक्षमीकरणाच्या वाटेवरती जर अशा आत्महत्या होत असतील तर कशाचं सक्षमीकरण आहे? या सिंधुताई सपकाळांचं उदाहरण मी काय सांगितलं? किती मोठं संकट आलं, सिंधुताई एवढं संकट आपल्यावरती येणार नाही निश्चित आहे, परंतु त्यापेक्षा आपली छोटी छोटी संकट असतील. परंतु कसलंही मोठं संकट आलं तरी खचून जायचं नाही आणि उभा राहायचं, पुन्हा नव्या उमेदीनं पुढे चालायला लागायचं. ही गोष्ट आपल्याला या सिंधुताई सपकाळांकडून शिकायची आहे. आणि अशा प्रकारच्या या सिंधुताई सपकाळांनी सांगितलं, महिलांसाठी सांगितलं, फुलांच्या पायघड्यावर चालत असताना अनेक काटे पायाला पोचत असतात. आपलं जीवन म्हणजे फुलांच्या पायघड्यासारखं जीवन आहे, सुंदर जीवन आहे. फुलांच्या पायघड्यावर चालत असताना अनेक काटे पायाला पोचत असतात. कारण काट्यांना फक्त पोचणं माहित असतं, वेदना कळत नसतात.
पण आपण आपले पाय एवढे घट्ट करावे ते एक दिवस काठेच म्हणतील हम झुकते है तुमच्या. एवढ्या संकटाला सामोरं जायला आपण शिकलं पाहिजे. महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना शासन स्तरावरून राबवल्या जातात. काही योजना मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचशा योजना आपल्याला माहित नसतात. सक्षमीकरण व्हावं वाटतं, पुढे जावं वाटतं, परंतु कसं जायचं हे माहित नसतं. त्यासाठी शासन स्तरावरून बेटी बचाव बेटी पढाव 23 जानेवारी 2015 रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. यामध्ये काय बघा, देशामधल्या 100 जिल्ह्याची फक्त निवड केली. त्यामध्ये आपल्या राज्यामध्ये फक्त 10 जिल्ह्यांची निवड केली. त्यात आपला एक जिल्हा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 10 जिल्हे आहेत, त्यातला आपला सुद्धा जिल्हा, या आपल्या सुद्धा जिल्ह्याची यासाठी निवड केलेली आहे. काय बघा, मुलींचा जन्म उत्सव साजरा करणं. आईकडून सुद्धा मुलीवरती भेदभाव होतो. केवळ या गोष्टीला जर आपण पाहिलं, अलीकडच्या काळामध्ये अनेक पुरुषांची लग्न होत नाहीत, अनेक मुलांची लग्न होत नाहीत. याला कारणीभूत कोण आहे? फक्त पुरुष आहे का? आहे का पुरुष? नाही. या गोष्टीला तारक आणि मारक दोघंही आहे. दोघांचाही तो अट्टहास असतो. आणि म्हणून मुलीच्या जन्माचा जन्म उत्सव साजरा करण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव योजना आणली. याद्वारे शिक्षण करणं, शिक्षणाद्वारे मुलींना सक्षम करणं हे या ठिकाणी काम केलं जातं. दुसरी योजना आहे महिला व बालविकास. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या, इथं मात्र थोडीशी अट घातलेली आहे. अट्या यापेक्षा माझ्यापेक्षा मी जे सांगतोय त्याच्यापेक्षा आणखी वेगळी अटी असतील. 18 ते 40 वयोगटातील महिलांना वेगवेगळ्या व्यावसायिकाचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवणकाम असेल, स्क्रीनिंग असेल, विद्यावेतन दिलं जातं, अनुदान दिलं जातं, प्रिंटिंग वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. याची सुद्धा माहिती आपण घेतली पाहिजे. की जो ज्वलंत विषय आज आपल्याला भेडसावतोय, दररोज टीव्हीवरती एखादी वर्तमानपत्रावरती एखादी बातमी, या महिन्यामध्ये तर जास्तच बातम्या यायला लागल्या. यासाठी सुद्धा शासन वेगवेगळ्या प्रकारचा प्रयत्न करते. टास्क फोर्स नावाची एक संघटना म्हणा, एक गट म्हणा, शासनाने स्थापन केला. याद्वारे महिलावरील मुलीवरील अत्याचार दूर करण्याचं काम केलं जातं. पोलीस यंत्रणा. त्याचबरोबर पुढची योजना आहे मनोधैर्य योजना. यामध्ये महिलावरील हल्ले असतील ते दूर केले जातात. महिलांना आर्थिक मदत दिली जाते, महिलांचं मनोधैर्य वाढवलं जातं, मानस उपचार तज्ञांची मदत दिली जाते, कायदेशीर वैद्यकीय मदत दिली जाते. ही सुद्धा मनोधैर्य योजना आपण पाहिली पाहिजे. मला वाटतं गणेश मंडळानं एक काम करावं. ज्याप्रमाणे महिला सक्षमीकरणाचं हे व्याख्यान तुम्ही आयोजित केलं, त्याप्रमाणे एक आणखीन एक गोष्ट करा की महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी ज्या योजना आहेत त्याचा एक बॅनर तयार करा. त्या बॅनरवरती योजना असेल आणि त्या योजनेमध्ये काय काय वयाच्या अटी काय, 1, 2, 3 बॅनर होऊ द्या आणि ते गणपती मंदिरामध्ये लावा, कुठेही तुमच्या गल्लीमध्ये लावा, जेणेकरून जाता येता महिलांना वाचल्यानंतर कळेल की कोणती योजना माझ्या कामी पडणार आहे. तुम्ही असं मी किती आता सांगून गेलो, कोणाच्या लक्षात राहणार नाही. काहीतरी सांगितलं, काहीतरी ऐकलं, बरं वाटलं तेवढ्या पुरतं कानाला, पण आता मात्र लक्षात राहील नाही, विसरलो. त्याचा जर आपण एक बॅनर तयार केला, प्रत्येक योजनेचा जर बॅनर तयार केला, तो जर येता जाता जरी सहज जरी वाचला किंवा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा हे करता येतं. महिलांसाठी कोणकोणत्या योजना आहेत त्या योजनेचा बॅनर तयार करता येतो, ते जरी केलं तरी अतिशय चांगलं राहील. पुढची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री. शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा, बालविवाह रोखणे, त्याचबरोबर उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद, मुलींचा जन्मदर वाढवणं. आताच मी सांगितलं मुलांची लग्न होत नाहीये. या मुलींचा जन्मदर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आपल्या मुलाला मुलगी मिळणार नाही. अहो, मुलगा असा वाटतो पण मुलगी नको वाटते. मुलगा असा वाटतो परंतु मुलगी नको वाटते. मग मुलाला बायको कुठून आणायची हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येकाला तसं वाटतं मला फक्त मुलगा असावा. मॅडमनी सांगितलं, खूप सुंदर मॅडम बोलल्या. शिवाजी महाराज जन्माला यावे शेजाऱ्याच्या घरात, महात्मा गांधी जन्माला यावे शेजाऱ्याच्या घरात, आणि करोडपती अंबानी सारखा व्यक्ती जन्माला यावा मात्र माझ्या घरात. ही आजच्या समाजाची स्थिती आहे. आणि म्हणून मुलगी नको, मला फक्त मुलंच पाहिजे, असं जर प्रत्येक जर म्हणत राहिला तर त्या राजाची आणि त्या दुधाच्या हौदाची जी गोष्ट आहे ना,
तशी अवस्था होईल. मी एकट्यानं जर पाणी टाकलं तर काय होणार आहे असं प्रत्येक जण म्हणायला लागला तर पाण्यानं हौदच भरणार आहे, दुसरं काय होणार. की अशा प्रकारची ही आजची अवस्था आहे. पुढं सुकन्या योजना आहे. दारिद्र्य रेषेखाली जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे शासन काय करतं, 21,200 रुपये एकदाच टाकतं. 21,200 रुपये दारिद्र्य रेषेखाली जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावे 21,200 रुपये टाकतं. आयुर्मा महामंडळामध्ये जमा करतं. आणि ज्यावेळी ती मुलगी 18 वर्षाची होते, हे सुद्धा किती फायद्याचं आहे. शासनच सगळं करते, आपण काही करायचं नाही, फक्त नोंदणी करायची. 18 वर्षाची ज्यावेळी मुलगी होते त्यावेळी तिला 1,00,000 रुपये दिले जातात. ही सुद्धा योजना खूप चांगली आहे. या अशा प्रकारची योजना जर आपल्या दारिद्र्य रेषेखाली अनेक लोक आहेत पण त्यांना माहित नसतं असं आहे. या जर गोष्टी जर लोकांना समजल्या तर यातून सुद्धा बरचसं या मुलीचा जन्मदर वाढवण्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा याचा सुद्धा असणार आहे. कारण का मुलगी जड वाटणार नाही. या जर योजना माहीत झाल्या, मोफत जर पैसे जर मिळत असतील तर या योजना जड वाटणार नाही. यानंतर जिजाऊ वसतिगृह महाविद्यालयीन मुलीसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक वसतिगृह निर्माण केलं जातं ज्याचं नाव जिजाऊ वसतिगृह आहे. तिथं सुद्धा आपल्याला या मुलींना ठेवता येतं, त्याचा सुद्धा आपल्याला फायदा उचलता येतो. या वर्षीपासून चालू झालेली मुलींना मोफत शिक्षण. आतापर्यंतची स्थिती अशी होती, मुलाला म्हणायचं शिक, मुलीला म्हणायचं नको गरीबच, खर्च आपल्याला झेपत नाही. तुला मेडिकलला जायचं एवढा खर्च होतो, तुला इंजिनिअरिंगला जायचं एवढा खर्च होतो. म्हणून मुलींना मात्र कारण मुलगी म्हटलं की एक समाजाचा असा एक गैरसमज तयार झालेला आहे, परक्याचं धन. मुलगा म्हटलं की आपलं धन, मुलगी म्हटलं की परक्याचं धन. म्हणून मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. ते खऱ्या अर्थानं करू नये आणि आता इथून पुढं ते दुर्लक्ष होऊ नये यासाठी सरकारनं सुद्धा महाराष्ट्र शासनाने योजना चालू केली. मुलीसाठी मोफत शिक्षण, कुठपर्यंत जा, मेडिकल पर्यंत जा, कुठपर्यंत जा, मोफत शिक्षण या ठिकाणी मुलींसाठी चालू केलं. ही सुद्धा या चालू वर्षापासून चालू झालेली योजना, याचा सुद्धा फायदा घ्या आणि प्रत्येक मुलीला शिकवा. जर आपण मुलीला मुलाप्रमाणे जर शिकवलं तर खऱ्या अर्थानं महिलांचं सक्षमीकरण होणार आहे, नसता होऊ शकणार नाही. आताच मॅडमने एक गोष्ट सांगितली होती की मुलगा कुणी असे, ज्यावेळी शिकतो त्यावेळी वडिलांचं नाव येतं, परंतु आता सातबाऱ्यावरती आईचं नाव येणार आहे. 1 मे 2024 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावरती संपत्ती करताना आता आईचं नाव लावावं लागणार आहे. आणि याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यामध्ये 1 नोव्हेंबर 2024 पासून चालू झाली, ही आपल्याला माहित असलं पाहिजे. 1 नोव्हेंबर 2024 पासून त्याच्याशिवाय कुठलीच खरेदी होणार नाही, आईचं नाव टाकावं लागणार आहे. हा सुद्धा कायदा आलेला आहे. याबरोबर लखपती दीदी योजना, 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज हे महिलेला मिळतं. लखपती दीदी योजना ही सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे. याचा सुद्धा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. नुकतीच चालू झालेली दररोज गाजणारी, काल आपल्या जिल्ह्यामध्ये तिचं वितरण झालं. ती कोणती योजना? लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते परांडा या ठिकाणी याचं वितरण करण्यात आलं. त्याचा देखील आपण फायदा घेतला पाहिजे. शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा महिलांना मोठ्या प्रमाणावरती आरक्षण आता सध्या मिळत आहे. या माध्यमाद्वारे हे सगळं सक्षमीकरण चालू आहे. परंतु असं असताना सुद्धा, या सक्षमीकरणाचं काम चालू असताना सुद्धा काही वाईट गोष्टी घडतात. कोलकात्याचा आता मी त्याचं काही जास्त तुम्हाला सांगत नाहीये, सगळ्यांनी वाचलंय. कोलकाताच नाही, अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या ज्या स्त्रियावरती अन्याय अत्याचार होतात. परंतु घाबरायचं काही कारण नाही, म्हणून शिक्षण सोडायचं नाही. आत्ताच सांगितलं सिंधुताई सपकाळांचं वाक्य, घाबरायचं नाही. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पथकं आहेत. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला जर महिला कुठल्याही ठिकाणी असेल, 12 वाजो, 1 वाजो, 2 वाजो, कितीही वाजो, तुम्ही जर एक कॉल केला 100 नंबर आणि 103 आणि त्याचबरोबर 1091 नंबरवरती जर तुम्ही कधीही फोन केला तर तुम्ही जिथं असाल तिथं पोलीस गाडी हजर होईल. घाबरायचं काही कारण नाही. कोलकात्याचं प्रकरण घडलं म्हणजे आम्ही शिक्षण सोडून द्यायचं का? सोडून द्यायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात.
ज्यावेळी मुलींची छेड काढली जाते त्यावेळी छेड काढणाऱ्या मुलांच्या बाबतीमध्ये मुली काय करतात? थोडं इकडं तिकडं बघायचं, त्याला काहीतरी बोलायचं, निघून जायचे, द्यायचा विषय सोडून तिथंच. हे झाल्यामुळे काय होतं की अशा प्रकारची जे नराधम असतात त्यांचं हे काम वाढत जातं. म्हणून मला जाता जाता एक सांगायचं आहे की ज्यावेळी असा प्रकार घडेल त्यावेळी एकच काम करा, जोपर्यंत त्याला तुम्ही पोलिसात घेऊन जात नाही तोपर्यंत स्वस्त बसू नका. कारण आज तुमच्यावरती तो प्रयोग झाला, उद्या तुमची बहीण असेल, समाजातलं कुणीही असेल, कुणीही महिला असेल, तर तिथं सुद्धा हा अशा प्रकारचं कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुम्ही त्याला पोलिसांपर्यंत घेऊन जा. फक्त तो स्वारी म्हणतो आणि निघून जातो, परंतु तेवढ्यानं काही होत नाही. आणि याबरोबर मला आणखीन थोडस पुढे जाऊन म्हणायचं आहे की या अगोदर आपण सुद्धा थोडी जर दक्षता घेतली तर अधिक चांगलं राहील. की आपला मुलगा असेल, मुलगी असेल, नुसती मी मुलगीच म्हणत नाही, आपला मुलगा असेल, मुलगी असेल, यांच्याकडं आई वडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. मॅडमनी मगाशी सांगितलं, अगदी त्यांचं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं आई वडिलांच्या नंतर जर भरोसा कोणावर असेल तर शाळेतल्या शिक्षकावर. अगदी बरोबर आहे. शाळेतले शिक्षक शिक्षिका सुद्धा प्रति आई वडीलच आहे, अगदी सत्य आहे. पण मला असं वाटतं की आम्ही 10 ते 4 या वेळेमध्ये लक्ष ठेवू, पण 4 नंतर आणि 10च्या अगोदर आम्ही नाही लक्ष ठेवू शकत. आणि म्हणून एक आई वडिलांनी एक गोष्ट करणं महत्वाचं आहे की माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, त्या माझ्या मुलाचे आणि मुलीचे मित्र कोण आहेत, मैत्रिणी कोण आहेत, पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आपली मुलगी कोणत्या मुलीबरोबर फिरते आहे, ती मुलगी कशी आहे, कुणाशी बोलते आहे, तिचे मित्र कसे आहेत, तिच्या मैत्रिणी कशा आहेत, याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. कारण त्या मुलांची ती चूक नसते, कारण ते न कळण्याचं त्यांचं वय असतं, ते न कळण्याचं वय असतं. म्हणून त्याच्याकडे तितकं आपण आई वडिलांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून कधीही कॉल करून आपण मदत घेऊ शकतो. बहिणाबाई चौधरी म्हणतात, त्यांची कविता आहे, मन ओढाय ओढाय किती हाकल तरी फेरी येतं पिकावर. अशा प्रकारची या लेकरांची अवस्था असते, त्याच्यातून त्यांना कुठंतरी सावरण्याचा आपण प्रयत्न करणं ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला जवळपास आज 64 वर्ष पूर्ण होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 78 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी सुद्धा या पुरोगामी विचारांच्या समजलेल्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकली नाही. हे आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. इतर राज्यामध्ये झाल्या महिला मुख्यमंत्री, परंतु महाराष्ट्रामध्ये स्थापनेपासून आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री होऊ शकली नाही. आणि म्हणून ती महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी 4 वाजता शाळा सुटल्यानंतर एक मेसेज मी पाहिला, एका शाळेचं पत्र पाहिलं. आपल्या जिल्ह्यातली शाळा आहे, त्या शाळेचं नाव आहे कैलासवासी शरणप्पा मलंग विद्यालय उमरगा. एकीकडं या महिलांच्या सक्षमीकरणाचं काम चालू आहे आणि त्या शाळेनं दिनांक 4/10/2024 रोजी स्पर्धा ठेवली आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. आणि विषय काय ठेवला माहितीये? महिला सबलीकरणामुळे पुरुष दुर्बल होत आहे काय. 4 वाजता मला बघायला मिळालं, आश्चर्य वाटलं. म्हणजे जो चालू विषय आहे त्याला कुठंतरी खोडा घालण्याचं काम होतंय का काय, असं मला हे पाहिल्यानंतर वाटलं. परंतु समान संधी म्हणल्यानंतर सगळ्या गोष्टी समान आल्या ना. मी वर्गामध्ये सुद्धा सांगत असतो, मुलांना माहिती आहे, वर्गामध्ये मी सांगत असतो, अरे वर्गामध्ये मुलापेक्षा मुली जास्त आहेत. ज्यावेळी मी अभ्यास करतो त्यावेळी मुलींचा अभ्यास पूर्ण असतो, मुलांचा नसतो. कितीतरी वेळा सांगावं लागतं. त्यावेळी मी त्यांना सांगत असतो, अरे बेटानो लक्षात ठेवा, या जर मुली शिकल्या, यांना जर नोकरी लागली तर लेकरं सांभाळण्यापासून, भांडी घासण्यापासून, झाडून काढण्यापासून तुम्हाला कामच राहायला लागते. कारण मुली अभ्यासामध्ये
पुढे आहेत. आणि म्हणून जर सक्षमीकरणाचं असं काही मुलांची काय हात झाले एवढंच नाही, पुढे सांगत असतो अरे घरी गेल्यानंतर आणि पुन्हा म्हणत असतो वरून अरे मुलांनो तुमची काही चूक नाही, तुम्हाला घरी गेल्यानंतर झाडून काढावं लागतं, तुम्हाला घरी गेल्यानंतर भांडी घासावी लागतात, आई वडिलांना चहा करून द्यावा लागतो, धुणं धुवावं लागतं आणि म्हणून तुम्हाला अभ्यास होत नाही. मग खाली माना लागतं, काहीच करत नाही. हे काम सगळं मुली करतात. मग हे सगळं काम मुली करून जर पुढे जात असतील, शिकत असतील, तर मग मुलांनी ही का कामं करू नये, भविष्यामध्ये करावी लागतील. या महिला सक्षमीकरणाचं काम अगदी चांगल्या रीतीने चालू आहे. बरंचसं या ठिकाणी बराच वेळ झाला मी बोलतोय. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, एक चांगला विषय मांडण्याची मला या ठिकाणी संधी दिली, मला व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकाचं, त्या सर्व गणेश मंडळातील कार्यकर्त्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. जाता जाता 4 ओळी सांगतो. इथून पुढं असं जगा एकाही माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी येता कामा नये. कष्ट करायची जात आपली, आपण आता शिकलं पाहिजे. कष्ट करायची जात आपली, आता आपण शिकलं पाहिजे. मुलींनो लक्षात ठेवा, तुमच्यासाठीच आहे. कारण का आईचं शिकायचं वय आता राहिलं नाही. कष्ट करायची जात आपली, आपण आता शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे. घाबरू नका या भय संकटांना, फासावरती टांगा. घाबरू नका या भय संकटांना, फासावरती टांगा. जीव एवढा स्वस्त नाही, ठणकावून स्वतःला सांगा. जीव एवढा स्वस्त नाही, ठणकावून स्वतःला सांगा. जिजाऊंच्या सावित्रीच्या लेखी आम्ही संकटापुढे झुकलो काय? जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी आम्ही संकटापुढे झुकलो काय? आणि काळ्या आईच्या लेखी आम्ही कष्टापुढे वाकलो काय? आणि काळ्या आईच्या लेखी आम्ही कष्टापुढे वाकलो काय? समतेच्या वाटेवर टाका आता निर्धास्त पाय. समता म्हणजे सक्षमीकरण. सुरुवातीला सांगितलं स्त्री पुरुष समता निर्माण होणं म्हणजे सक्षमीकरण आहे. समतेच्या वाटेवर टाका आता निर्धास्त पाय. आणि या तेरखेड्याचं नाव साता समुद्रात पलीकडे नेल्याशिवाय राहणार नाही, ही जिद्द मनामध्ये ठेवा. या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.